नाही आम्ही तुमच्या बरोबर. तुमची तब्येत कशी? बरी आहे. कारण सारखंच यावं लागते. सगळीकडे गेल्यानंतर एक भूमिका मांडते प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर की काल पण सोलापूरला धाराशिवला गेल्यानंतर भूमिका मांडली की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे. सामाजिक न्याय बाबासाहेबांनी जो स्थापन केलेला आहे संविधानाच्या माध्यमातून तो सामाजिक न्याय मराठा समाजाला मिळत नाही. आज परिस्थिती पाहिली तर काय परिस्थिती मराठा मुलांची तेच मागणी करतात आणि नोंदीच्या आढळलेल्या आहेत त्या नोंदीनुसार मिळावं हीच मागणी जरांगे साहेबांची. मी त्या बाजूने ठामपणे उभा आहे. आणि 1994च्या जी मी काय स्टेटमेंट केलं की 1994चा जेव्हा कोणी काढला आदरणीय पवार साहेबांनी काढला ठीक आहे. परंतु माझी भूमिका मी अशी मांडली की 1994चा जो जी आर उपवर्ग करून धनगर समाजाला 3.5% आणि वंजारी समाजाला 2% जे आरक्षण दिलेलं आहे. तर मी अशी भूमिका मांडली की बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडलेली आहे संविधानाच्या माध्यमातून. तर मी जरांगे सरांना विनंती करतोय की हा रद्द न करता आपण आरक्षण घेऊया आणि त्याचा पुनर्विचार करावा ही विनंतीपूर्वक मी जरांगे सरांना मी मागणी केलेली आहे. पुनर्विचार करा बस एवढंच मी मागणी केली आपल्याला. 12वीच्या कॉलेजचे विद्यार्थी वगैरे काल सर्टिफिकेट सगळी वेगळी पण तो आता कुठून घेणार काहीच नाही. त्यांच्या घराचे आजोबा पंजोबांची पुराण होती ते सुद्धा गेलेले आहे. ते आता ते कुठून आणणार आणि सर्व समाजाचे प्रॉब्लेम असं काही समाज नाही. चालेल येऊ मी काळजी घ्या तुमची. कधी आवाज द्या विनंती हो चालेल. आणि आमची विनंती पुन्हा एकदा की ते माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना वगैरे फोन वगैरे करून बोलतो सोबत येणार आणि मोठं काम करताना येत असते ते असली तो तुमच्यासारखे मोठे असल्यावर मोजायचं काम मोठं आहे तुमचं सर्व द्यायचं चालूच असते. सगळे चांगलं म्हणत नसते कधी. त्यांचं पण बोललं की मग चांगलं म्हणते नाही बोललं की वाईट. हा आणि जे खरं ते मांडणी केलीच पाहिजे ना नडक बोलता काय होत नाही. तुमचं काम चांगलं आहे. हे असले संकट येत असते बोलायचे त्यांना काय मोजायचं. येऊ तुम्ही काळजी घ्या आणि आवाज द्या. काळजी घ्या चल येतो. चल